वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय। केंद्रात आताच सत्ता आली नाही एवढंच असं देखील वक्तव्य खासदार अमोल कोल्हेंनी केलंय। 244 विरोधी खासदारांचा सामना करावा लागेल, केंद्रातील सत्ता पुरती गेली असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो, केंद्रातील सत्ता गेली असती तरी ती आत्तापुरती गेली असं म्हणत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केव्हाही पडू शकते असं अप्रत्यक्ष सूचित वक्तव्य केलंय। भोसरीमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय। 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला ज्या सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती, इतका सक्षम विरोधी पक्ष हा समोर आहे। काँग्रेसने मला वाटतं काल परवाच मी माध्यमातून जो ऐकलं, जो इशारा दिलेला आहे की जेव्हा हवं तेव्हा सरकार हे पलटू शकतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत या पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। माईक म्यूट होण्यासारखे जे प्रयत्न होते, पुरेसा वेळ मिळण्याचे जे विषय होते, यासाठी विरोधी पक्षांनी आता डेप्युटी स्पीकरची मागणी केलेली आहे। तुम्ही डेप्युटी स्पीकर नाही झालं तर लोकसभा स्पीकरसाठी निवडणूक होईल आणि या निवडणुकीतच कदाचित ही अप्रत्यक्ष फ्लोर टेस्ट असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।